हॅलो फ्रेंड्स, मी पूनम आपल्या चॅनलच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत करते। आजच्या कुकिंग ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत गावरान पद्धतीचं मटण कसं बनवायचं हे शेअर करणार आहे। चला तर मग सुरुवात करूया। गावरान पद्धतीचं मटण बनवण्यासाठी मी इथे 1 किलो मटण घेतलेलं आहे। हे मटण मी 2 वेळेस स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। चला तर मग आता या मटणाला मॅरिनेट करून घेऊया। हे मटण मॅरिनेट करण्यासाठी मी यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे, 1 ते 1.5 चमचा हळद टाकलेली आहे आणि 2 ते 3 चमचे धना पावडर टाकलेली आहे। आता हे सर्व मी मिक्स करून घेते। हळद, मीठ आणि धना पावडर हे सर्व या पीसेसला व्यवस्थित लागलं पाहिजे आणि याला जवळपास अर्धा तास तरी मॅरिनेट करायला ठेवते। आता हे पूर्णपणे मिक्स झालेले आहे। याला आता कमीत कमी अर्धा तास तरी मॅरिनेट करायला ठेवूया। जितकं जास्त वेळ आपण याला मॅरिनेट करू तितकी चांगली चव मटणाला येते। आता मॅरिनेट करायला ठेवून अर्धा तास पूर्ण झालेला आहे। आता आपण हे मटण शिजवून घेणार आहोत। मटण शिजवण्यासाठी मी प्रेशर कुकरचा वापर करणार आहे। प्रेशर कुकरमध्ये मी 3 चमचे तेल टाकलेले आहे। आणि आता एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा मी यामध्ये टाकणार आहे। हा कांदा थोडासा गोल्डन ब्राउन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये मी 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे। आलं लसूणची पेस्ट पण मी 1 मिनिट फ्राय करून घेतलेली आहे। आता आपण यामध्ये हे मॅरिनेट केलेले मटण टाकणार आहोत। आता हे मटण आपण पाणी न घालता असेच परतून घेणार आहोत। आता कुकरवर हे ताट झाकून ठेवलेले आहे आणि त्यामध्ये गरम पाणी घातलेले आहे। गॅसची फ्लेम हाय केलेली आहे। खालच्या वाफेमुळे हे ताटातील पाणी देखील हळूहळू गरम होईल। आता गरम झालेले ताटातील पाणी मी या मटणमध्ये घालणार आहे। खूप जास्त पाणीही टाकायचं नाही, नाहीतर शिट्ट्या होताना हे पाणी बाहेर निघून येतं। कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्यामध्ये मटण चांगलं मऊ शिजतं। चला तर आता रस्स्याची तयारी करूया। रस्सा बनवण्यासाठी मी इथे
1 वाटी खोबरं चिरून घेतलेलं आहे. त्यानंतर 2 मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत. 8 ते 10 लसूण पाकळ्या आणि 1 इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे आणि ही बारीक चिरलेली स्वच्छ कोथिंबीर धुवून घेतली आहे. रस्सा बनवण्यासाठी जे वाटण लागते त्यासाठी कांदा खोबरं भाजून घ्यायचं आहे. यासाठी मी गॅसवर एक तवा मांडलेला आहे. आता तव्यावर खोबरं घालून घ्यायचं आहे आणि हे खोबरं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. खोबरं भाजून झाल्याच्या नंतर आता तव्यावर कांदा घालून घेऊया आणि त्यावर 1 चमचा तेल टाकूया. कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा. हे पहा, कांदा चांगला भाजून झालेला आहे. आता आपला सगळा मसाला भाजून तयार आहे. आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यात घालून आपण मसाला वाटून घेऊया. आपला मसाला भाजून होईपर्यंत कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकरचं प्रेशर जे असतं ते पण गेलेलं आहे. हे पहा, आपलं मटण छान शिजलेलं आहे. बघताच क्षणी समजते की मटण छान मऊ शिजलेलं आहे. आता गॅसवरती मी एक मोठं पातेलं मांडलेलं आहे. त्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल मी घातलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये वाटून घेतलेला मसाला टाकायचा आहे. या मसाल्यामध्ये मी अर्धा चमचा हळद आणि 2 ते 3 चमचे घरचा मसाला घातलेला आहे. तुमचा घरचा मसाला कितपत तिखट आहे त्यानुसार तुम्ही तो घालू शकता. त्यानंतर यामध्ये मी एव्हरेस्टचा मटण मसाला देखील घातलेला आहे. हे मसाले आता तेल सुटेपर्यंत चांगले परतून घ्यायचे आहेत. मसाला जर पातेल्याला चिटकायला लागला तर आपण जे पिवळं मटण शिजवून घेतलं होतं त्यामधलं थोडंसं पाणी यामध्ये घालायचं आहे. आता
आपला मसाला चांगला परतून झालेला आहे. यामध्ये मटण आणि आळणी रस्सा टाकायचा आहे. मी यामध्ये आणखी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. आपल्याला जसं घट्ट पातळ भाजी आवडत असेल तसे आपण पाणी ॲड करू शकतो. आता गॅसची फ्लेम हाय करून ही भाजी उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायची आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम स्लो करून 10 ते 15 मिनटे भाजी शिजवून घ्यायची आहे. हे पहा, आपली भाजी तयार झालेली आहे. किती छान तरी आलेली आहे हिला. आता यावरती कोथिंबीर घालून घेऊया. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा.